ओके _पेडणेकर 262 मला तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात, पण तू रोज टाकत जा ना भावा, गॅप नको करू, वेट करायला लागतं आम्हाला। याच्या मागची एक गोष्ट अशी की मी आजारी असतो, त्याच्यामुळे माझी एनर्जी संपली की मग मी स्वतःच काम करत नाही, माझं शरीर, त्याच्यामुळे मे बी गॅप पडू शकतो। पण डेली इंस्टाग्रामची गोष्ट करतोय मी, इंस्टाग्रामला मी डेलीच टाकतो, असं नाही की नाही चुकून गॅप होतो, 2-3 व्हिडिओ टाकले की एखाद दिवस गॅप होतो। सो त्याच्या मागचं पर्टिक्युलर कारण हेच आहे की एक तर माझ्याकडे कॉन्टेंट नसेल आणि दुसरं म्हणजे माझी तब्येत बिघडली असेल, हे दोनच असू शकतात कारण की व्हिडिओ न येण्याचे। बट थँक्यू सो मच फॉर दिस क्वेश्चन, मस्त वाटलं ऐकून। तुझं एज घेऊया का आपण आता? येस, महत्वाचा मुद्दा। आपण आता वळूया मंदारच्या एज कडे। असं काय नाहीये, एवढं काय मोठं असं एज 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 असं काय नाही, पण प्रश्न पण माझ्या राहणीमानावरून किंवा माझ्या हाईट वरून खूप लोकांना हा प्रश्न हा शेवटपर्यंत पडत राहणार की भावा तुझं वय काय। आता कसं आहे की दिसतात तशा सगळ्या गोष्टी नसतात, तर असं आहे की मंदार आहे थॅलेसिमिया मेजर पेशंट। आता हे थॅलेसिमिया पुन्हा का सांगावं लागतंय, कारण प्रश्न तसे आहेत आणि नवीन आपल्यासोबत फॅमिली मेंबर्स जोडले गेले, त्याच्यामुळे मंदार आमचा आहे थॅलेसिमिया मेजर। त्याला प्रत्येक महिन्याला आपण 25 दिवसांनी बोलू शकतो ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं। याच्या शरीरात रक्त बनत नाही, जसं आपण खातो पितो, आपण जे काही खातो आपल्या शरीरात ब्लड बनतं, आपल्याला काही सेपरेटली चढवावं नाही लागत, तसं मंदारला ब्लड चढवावं लागतं हॉस्पिटलला जाऊन 2 बॅग। मंदार 3 महिन्याचा होता तेव्हापासूनच ही सगळी प्रोसेस सुरू आहे, म्हणजे छोटासा होता अगदी बाळ, तेव्हापासून त्याला ब्लड लावावं लागतं। मम्मी आणि पप्पा माझे KEM हॉस्पिटल, मुंबईतलं प्रसिद्ध BMCचं KEM हॉस्पिटल आहे, तिकडे ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी घेऊन जायचं। आणि लहान मुलांना तेव्हा लवकर ब्लड लागतं, कधी 10 दिवसांनी कधी 15 दिवसांनी, तर तेव्हापासून आज तागायत मंदारला ब्लड लावावं लागतं। आणि हे जे आहे ब्लड लावणं ते कायम तो असेपर्यंत हे आपलं प्रोसेस सुरूच राहणार आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन करणं शेवटपर्यंत। आणि त्याच्यामुळेच मंदारची हाईट नाही वाढत। मंदारच नाही, असा जगभरात अनेक पेशंट आहेत थॅलेसिमिया मेजर, त्यांची हाईट ग्रोथ होत नाही, त्यांना दाढी येत नाही चेहऱ्यावर, तर त्याचमुळे मंदारचं एज तुम्हाला मे बी कमी वाटत असेल आणि त्याचं बोलणं ते सूट नसेल होत, बोलणं वेगळं वाटतं आणि हाईट वेगळी वाटते आणि एज वेगळं वाटत असेल। बरेच जण असे कमेंट्स करतात की दादा कितवीला आहेस तू, दादा कोणत्या स्कूलमध्ये जातोस, असे क्वेश्चन्स असतात, किंवा भावा शाळेत जा, हे काय करतोयस, या सगळ्या पॉझिटिव्ह नेगेटिव्ह प्लस मायनस गोष्टी असतात। तर मंदारचं एज आहे आमच्या 27 वर्ष। येस, 27 एजचा आहे मंदार। आणि ऑब्व्हियसली त्याच्या हाईटवरून वाटत नसेल, जसं मी म्हणाली की थॅलेसिमिया मेजर पेशंट असतात ते हाईटनी कमी असतात, काही पेशंट्स असे आहेत त्यांची हाईट पण वाढते, त्यांना बियर्ड पण येते, पण मंदारच्या बाबतीत थोडं वेगळं आहे, किंवा इतर पेशंट पण त्यांचं नाकावरून मंदारला मला वाटतंय 196 आणि भागिले 92 इतक्या सगळ्या कमेंट्स येतात मंदारला। बट ते साहजिकच आहे, प्रत्येकाची मेंटॅलिटी आहे। कोणी असं असतं ना की आता आपण सोशल मीडियावर काम करतोय, मला या बाबतीत बोलायचं होतं थोडं, म्हणून मी मोकळेपणाने बोलते। येस, थोडं मोकळेपणाने बोलूया आपण याच्यावर, थोडा लॉंग व्हिडिओ बोलता नाही येत आणि हा स्पेशली Q&A व्हिडिओ आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पण त्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत। आता याच्यानंतर पण मला खूप असे क्वेश्चन येणार, जसं इंस्टाग्राम ग्रो होणार तसं यूट्यूब ग्रो होणार, पण त्यासाठी हा एकुलता एक आपला व्हिडिओ असेल जो आपण सर्वांना सांगू शकतो की तुम्ही हा बघा, त्याच्यामध्ये त्यांना क्लिअर होण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो। आणि आपले जे इतर ब्लॉग्स असतात त्याच्यात आपण ब्लॉग्स बनवतो, आपली लाईफस्टाईल दाखवतो किंवा ट्रॅव्हल दाखवतो, त्याच्यामध्ये या गोष्टी आपण मांडू नाही शकत। कंटिन्यू बेब्स। येस, तर मंदार तुम्हाला सांगितलं थॅलेसिमिया मेजर आहे, मंदार 27 वर्षाचा आहे, त्याचं बोलणं तसं आहे। नाकावरून मंदारला बरेचसे, मला हे विषय ॲक्च्युली घ्यायचे नाही आहेत कारण मला या गोष्टी आवडतच नाही, मुळात मला ते क्षुल्लक वाटतात, तरी पण मी थोडंसं बोलते कारण बोलण्यासारखं आहे, तर मी आपण बोलतो तर बोलूया। तर असं असतं, थॅलेसिमिया पेशंटची मुळात नाक असे असतात, तुम्ही इतर पण मुलं बघितली त्यांची याच्यापेक्षा जास्त असतात, पूर्ण असं वर गेलेलं असतं आणि नाकाचे 2 होल आहेत ते मोठे वाटतात। यामध्ये कोणतीही हसण्यासारखी गोष्ट नाही आहे किंवा चेष्टा करण्यासारखी गोष्ट नाही आहे, चिडवण्यासारखी गोष्ट नाही आहे। आपण जर स्वतः असतो असे पेशंट, तर आपल्यावर, आपल्या फॅमिलीवर काय गोष्टी बोलतात ना, क्या बीतती फिर हम लोग पे, अशाच गोष्टी असतात। त्याच्यामुळे दुसऱ्याच्या जागी थोडा बसून विचार करायचा की हा मुलगा का असा असेल, त्याचं नाक का असं असेल, आपण नीट प्रश्न विचारायचा। जर बोलताना आपण डायरेक्ट असं बोललं जातं की तू डुक्कर आहेस, असं तसं एक्सेट्रा खूप अशा गोष्टी आहेत आणि बऱ्याच आहेत, त्यांची अशी मेंटॅलिटी आहे। म्हणून बोलताना कोणालाही विचार करा की आपण काय बोलतोय। आता मी फक्त असंच ठरवते की जे नीट बोलत नाहीत, जे नीट कमेंट्स करत नाहीत, त्यांचे संस्कार, त्यांच्यावर संस्कारच नाही आहेत मुळात, त्यांची फॅमिलीच स्वतः तशी असेल आणि मुळात ते स्वतः तसे असतील, त्यांचं आजूबाजूचं सराउंडिंग तसं असेल, ते ज्या ठिकाणी राहतात ते वातावरण तसं असेल, त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातून येणारी ही वाक्य ही अशी
येतात आणि ही अशी वधतात. त्याच्यामुळे मंदारचं नाक असं आहे, मंदार थॅलेसिमिया आहे त्याच्यामुळे मंदारचं नाक असं आहे, त्याच्यामुळे डुक्कर हे ते बोलण्याचा काही अर्थच नाही असं मला वाटतं. आणि काही पेशंटचे दात पण पुढे असतात, कोणाचे हात वाकडे असतात, कोणाचं पोट पुढे असतं, आणि आयरनमुळे असतं. आणि माझी फिटनेस बऱ्यापैकी जपतो, मी बोलू शकतो स्वतःहून. मला प्राऊड फील वाटतं माझ्यावरती आज जो मी तुमच्या समोर दिसतोय स्क्रीनवरती. सो तुम्हाला कसं वाटतंय? मी समर्थ ग्रुप आहे, बाकी काय नाही. सो अशा सगळ्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे माझ्याहून इतर पण पेशंट्स आहेत जे माझ्याहून खूप जास्त प्रमाणात म्हणू शकतो. म्हणजे सद्गुरू कृपेने आणि आपल्या घरात जे वातावरण आहे किंवा आपण जे आपलं जे खाणं पिणं आहे किंवा त्याला सांभाळ करणं आहे त्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. आणि इतर जे थॅलेसिमिया पेशंट आहेत त्यांना तुम्ही बघाल तर एक मंदारचं शॉर्ट मिनी ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये मंदारनी त्या एका थॅलेसिमिया पेशंटला दाखवलं होतं. का दाखवलं होतं? त्याला काही बोलण्यासाठी नाही, कारण इतर जण कॉमेंट्स करतात त्याच्यामुळे मंदारनी त्याचा फेस कॅप्चर केला होता. सो खूप जास्त प्रमाणात त्यांच्या चेहऱ्याची स्किन असू दे किंवा दिसणं असू दे हे नेक्स्ट भयानक लेवलचं असतं. काही पेशंटचे दात बीत पण पुढे आहेत. सो हे एक त्यांना देवाने तसं घडवलंय. त्याच्यावर आपण तुम्ही लोक नावं ठेवताय हे मला जरा बरं नाही वाटत. पण मी सोशल मीडियावर यायच्या आधी एक गोष्ट ठरवली होती की मंदार तू सोशल मीडिया करतोयस, यूट्यूब करतोयस, इंस्टाग्राम करतोयस किंवा फेसबुक करतोय, ज्या काही गोष्टी असतील जे काही करतोयस तिथे तुला या निगेटिव्ह कमेंट्स येणारच. सो त्याच्यासाठी सांत्वना मला कमेंट करून देऊ नका की निगेटिव्हकडे दुर्लक्ष कर. पण असं आहे की मी स्वतःच ती गोष्ट मनात ठरवली की तुला इकडे बघायचं नाही, चांगली लोक तुला जोडायची आहेत आणि एक मोठी फॅमिली तयार करायची की तुला सपोर्ट करेल एंडपर्यंत, शेवटपर्यंत. सो माझं असं पर्सनली आहे, जे थॅलेसिमिया पेशंट इथं कुठले पण पेशंट्स असू दे, दुनियाभरचे आजार आहेत. या देशामध्ये जेवढी माणसं आहेत ना त्याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने आजार आहेत. थॅलेसिमिया पेशंट हा एकुलता एक आजार नाही, हे आहे की माझ्या शरीरामध्ये रक्ताची कमी आहे. सो ते रक्त मला दर महिन्याला भरावं लागतं. का तर एनर्जीसाठी. ऑब्व्हियसली हे सगळ्यांचं शरीर चालवण्यासाठी रक्ताचीच गरज असते. सो त्याच्यासाठी कुठलाही पेशंट असू दे त्यांनी डिमोटिवेट होऊ नका, काम करत राहा, नडा. बाकी नेगेटिव्ह कमेंट्स येणार, पण काही अशा एकदमच अशा विचित्र असतात जे त्रास देऊन जातात, पण मी त्यांना दुर्लक्ष करते. तर माझं वय 27 आहे, आता जुलैमध्ये 28 लागेल. पण या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी लहान दिसतो, माझी हाईट नसल्यामुळे मी लहान दिसतो, नाहीतर आज मी ताईच्या टॉपला असतो, माझ्यापेक्षा उंच असतं. आता मी हे पण सांगतो, नॉर्मल असतो ना, मी पेशंट वगैरे नसतो तर मी यूट्यूब करत पण नसतो बसलो. माझी लाईन दुसरी असती. आणि वय तर तुम्हाला सांगितलं 27. तरी पण मंदार म्हणजे खूप जास्त एफर्ट्स देतो त्याच्या हेल्थच्या मानाने, त्याचं सगळ्या गोष्टीच्या मानाने जास्तच. नेहमी प्लस 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 कसं देईन मी हेच तो नेहमी विचार करत असतो. आणि मी हा विचार करते की आपण जे कमेंट्स वगैरे बद्दल बोलत होतो, आपला पाण्याने भरलेला ग्लास हा किती भरला आहे तो आम्ही नेहमी विचार करतो. जो रिकामा आहे ते निगेटिव्ह आहे, जो भरलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे. तो आपल्यासोबत आहे ना, तर बाकी रिकामा ग्लास किती आहे त्याच्याकडे अजिबात घेणं देणं नाही आहे आणि काहीही अजिबात फरक पडत नाही. बट तरीही ज्यांना माहिती नसेल, ज्यांना आता माहिती पडलं असेल की अरे आपण बोललो, चूक झाली, तर त्यांच्यासाठी आहे की बोलताना विचार करा. मंदार थॅलेसिमिया मेजर आहे. यू कॅन सर्च ऑन गुगलमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये समजेल. तरी पण आम्ही बऱ्यापैकी सांगितलं आहे काय आहे, कसं आहे ते. आता तो कसा होतो आजार, काय होतो, तो तुम्ही तो सर्च करा. तर मंदार आहे 27 वर्षाचा, थॅलेसिमिया मेजर. हाईट त्याच्यामुळे वाढत नाही, जी ग्रोथ आहे बॉडीची ती होत नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. पण बुद्धी उत्कृष्ट, बोलणं उत्कृष्ट, इतकं बोलणं आणि बुद्धी मला वाटतंय साधारण व्यक्तीकडे पण नसावी असं मला वाटते. कारण त्याचं बोलणं आहे ना एकदम पॉईंट टू पॉईंट असतं. आणि आय एम प्राऊड ऑफ यू भाऊ, व्हेरी मच प्राऊड ऑफ यू. सो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन सगळ्यांच्याच अगदी एकदम म्हणजे नसानसांमध्ये उतरला असेल की व्हॉट इज युअर एज. तर हे सगळं त्याच्या मागची ही कारणं होती की एज असं आहे, हाईट असेल ते. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. सो रिया जाधव यांनी प्रश्न विचारला आहे, तुमचे पप्पा कुठे असतात? मगाशी सांगितलं. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे जिनाल तिवारी यांचा, फ्युचर प्लॅन्स तुमचे दोघांचे. जसं जसं प्रगती होईल असा काही विचार केला नाही. काही गोष्टी आहेत, एक इनमिन 2-3 गोष्टी आहेत, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आमच्या नशिबात असेल तर होणार, नशिबात नसेल तर नाही होणार. नशिबाच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. सो आता तर कुठे मार्ग दिसायला लागलेले आहे आणि फ्युचर प्लॅन्स नाही केलेला अजून. जो काय होईल तो फ्युचर प्लॅन असेल, पण नक्कीच काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. सो एवढंच मी सांगतो. मला एक गोष्ट आहे की मला आर्टमध्ये ग्रो करायचं आहे. स्केचेस म्हणजे नॉर्मली ड्रॉइंग नाही आहे, त्याच्यामध्ये खूप सारे पार्ट्स आहेत, डिटेलिंगवर. आता एखाद्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला जर डिटेल्स द्यायच्या असतील तर मोजून तुम्हाला 8 ते 9 तास जातात फक्त एक फेस काढण्यासाठी.
हे मी माझं सांगतोय. म्हणजे एकदम तुम्ही त्या स्केचला बघाल ना असं वाटेल तो त्या पेपरमधून बाहेर आलेला आहे तो चेहरा. सो इथपर्यंतच्या गोष्टी असतात आर्टिस्ट जर बनायचं असेल तर. सो अशा सगळ्या गोष्टी. आता आपण जागा चेंज केली आहे कारण तिकडे आहेत ना 2 आजोबा त्यांच्या खूप मोठ्या गप्पा चालू होत्या त्याच्यामुळे मग जागा चेंज केली आणि आपण आहोत गार्डनमध्ये त्याच्यामुळे ऑब्व्हियसली यावेळेला गर्दी असणारच. तर आपण दुसरी जागा चेंज केली आहे. आता आपण वळूया त्या प्रश्नाकडे जे मी तुम्हाला सांगत होते की माझे फ्युचर प्लॅन्स 2-3 अशा गोष्टी आहेत ज्या मी माझ्या म्हणजे जो असतो ना काळ की मुलांनी काहीतरी करावं त्या काळात मी करत होते. त्याला झाले तर खूप वर्ष की त्या 2 गोष्टी माझ्या प्रामुख्याने मला करायच्याच होत्या. तर मी आहे ना सुरुवातीला म्हणजे माझी 12वी झाल्यानंतर मी पोलीससाठी ट्राय करत होती. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलसाठी मला करायचंच होतं कारण माझी हाईट पण तेवढी चांगली आहे. परत माझ्यामध्ये तेवढा डॅशिंगनेस आहे जो आता पण आहे सुरुवातीपासून खूप होता आणि आतासुद्धा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की यार आपण पोलीस बनूया पायल. आणि घरातल्यांची पण सगळ्यांची इच्छा होती की आपण पोलीस व्हावं. सगळ्यांचा सपोर्ट होता की पायलनी पोलीस व्हावं म्हणून. तर मी सुरुवातीला बोरिवली नॅशनल पार्कमध्ये ट्रेनिंग घ्यायचे आणि दहिसरला पण एक ग्राउंड होतं तिकडे ट्रेनिंग घ्यायची. त्याच्यानंतर तिकडे ट्रेनिंग प्रॉपर वेने होत नव्हते त्याच्यामुळे मग पुण्याला अकॅडमी जॉईन केली. तर तिकडे सुद्धा मी येऊन जाऊन असायचे म्हणजे काही महिने राहिलं पुन्हा घरी आलं. पण पोलीस भरतीसाठी तुम्हाला म्हणजे एक सातत्याने तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. शारीरिक असू दे बौद्धिक असू दे तुम्हाला त्या लेवलला 101% म्हणजे 100% पेक्षा तुम्हाला 200% द्यावी लागतं. कारण तिकडे जी शारीरिक मेहनत असते आपलं तुम्हाला त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या गोष्टी असतात. शॉर्टपुट, लॉंग जम्प, 100 मीटर, 800 मीटर या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी मुंबईच्या मुलीला अशा गोष्टी थोडंसं हाताळणं थोडंसं कठीण जात होतं. शरीराला तेवढी व्यायामाची तेवढ्या ताकदीची तेवढं वजन उचलण्याची सवय नव्हती. एवढं रनिंग करण्याची मी नॉनस्टॉप मला वाटतं मी खूप नॉनस्टॉप रनिंग केले. आता माझ्या बॉडी लँग्वेजवरून वाटत नसते पण त्यावेळेला मी खूप केले रनिंग. 25 किलोमीटर नॉनस्टॉप, 50 किलोमीटर नॉनस्टॉप. म्हणजे पुणे आळंदीपासून ते दिवे घाटपर्यंत, देहू रोडपर्यंत मला वाटतंय आणि भरपूर दिघी पहाडीपर्यंत अशी काय काय नावं आहेत. भोसरी हे तुम्हाला जो कोणी पुण्याचं असेल तर तिथून ते तिथपर्यंत किती अंतर तुम्ही काउंट करू शकता. नॉनस्टॉप रनिंग केले. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये उतरायचं तर मी जीव तोडून मेहनत केली आहे. माझे 100% दिलेत पण ते अनफॉर्च्युनेटली नाही झालं. खूप सारे ग्राउंड्स दिले मी पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे असे ग्राउंड्स पण दिले. बट त्याविषयी बोलण्याला उपयोग नाही आहे जे आपण नाही केलं किंवा नाही झालं. हाईटमध्ये नाही राहून जायचे. हाईट माझी परफेक्ट बसायची बट आपले जे ग्राउंड्स असायचे त्याच्यामध्ये थोडंसं कमी पडायचं. काही मार्क्ससाठी राहून गेलं. बट असो प्रयत्न तर खूप केले. मग मंदारने स्टार्ट केलं यूट्यूब. त्याच्यामध्ये थोडी मला पण आवड निर्माण व्हायला लागली. मंदार फॅमिलीला घ्यायला लागलं, आपल्या फॅमिलीला इन्क्लूड करायला लागलं. त्याच्यामुळे मग कॅमेरा फ्रेंडली होणं हळूहळू. मग त्याच्यामध्ये आपण पण काहीतरी करू शकतो, आपण पण काहीतरी बोलावं सगळ्यांसोबत. मग असं माझं पण होत गेलं की येस आपण हे करूया. आणि मग ती माझी आवड बनत गेली आणि आवड झाली आता 100% ती माझी तर आवड आहे, पॅशन आहे. मी सुद्धा काही करते ते मनापासून करते. तुमच्यासोबत रेसिपी शेअर करण्यापासून असू दे किंवा मग जे काही आपलं रुटीन असू दे त्या सगळ्या गोष्टी. फ्युचर प्लॅन्स तर असे काही फिक्स नाही केले कारण कधी आपण प्लॅनिंग खूप गोष्टींची करतो पण त्या सक्सेसफुली होत नाही. त्याच्यामुळे जस्ट गो विथ द फ्लो. आपल्या समोर जे आहे त्याला आपण 100% देऊया आणि तेच आपण आता एका वेळेस आपण 10 गोष्टी नाही हँडल करू शकत. एका वेळेस आपण एकच गोष्ट प्रामुख्याने त्याच्यावर फोकस करून करू शकतो. यूट्यूबचं बोलणं झालं तर 3 वर्षापासून आम्ही करतोय पण कंटिन्यू नाही म्हणता येणार. खूप गॅप गेले आमचे, बरेच गॅप गेले. डिमोटिवेट झालो की यार नाही होऊ शकत. बरेच वेळा 1-2 चॅनल्स पण भाऊचे गेलेत. कशामुळे गेलेत कारण ते कॉपीराईट इश्यू असतो त्याच्यामुळे. बट पुन्हा एकदा मम्मीने सपोर्ट केला खूप जास्त. मेन म्हणजे आमचा आधारस्तंभ आहे ती मम्मी आहे. मम्मीने खूप जास्त सपोर्ट केला. त्याच्यामुळे फ्युचर प्लॅन्स दोघांचे काहीच नाही आहे. जस्ट गो विथ द फ्लो. आपण जे करतो त्याच्यामध्ये 100% आपण कसं देऊ ते इम्पॉर्टंट आहे बस. तर फोकस पहिले याच गोष्टी. फूड बाय प्रणाली यांचा प्रश्न आहे तू कितवीला आहे? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. भरत तावडे याचा प्रश्न आहे तू आणि पायल कधीपासून YT व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे? मी राजसाहेबांचा स्केच टाकला होता तेव्हापासून जी जर्नी आहे ती आत्तापर्यंत स्टार्ट झाली यूट्यूबची. नाही म्हणता बरेचसे ब्लॉग्स आहेत आणि काय उपद्रव केलेले तर आम्हालाच माहिती आहे आणि ताईलासुद्धा माहिती आहे. सुरुवातीला मी एकटाच भटकंती करायचो, जास्त नाही, फक्त मुंबईमध्ये ज्या गोष्टी माहिती होत्या कारण लांब जायला तेवढी माझी कॅपॅसिटी नव्हती. पहाटे 4 वाजता उठून मी बाहेर पडायचो यूट्यूब बनवण्यासाठी. सो तेव्हापासून जी जर्नी आहे ती आता 3-3.5 वर्ष व्हायला आपल्याला यूट्यूब करतोय. 4 वर्ष पकडूया यूट्यूब करतोय. ते पण कन्सिस्टंटली नाही आहे, गॅप खूप दुनियाभरचा गॅप झाला आणि आता कुठे आपण कंटिन्यू टाकतो ते पण 1-2 दिवस आड करू. तर हीच जर्नी आहे यूट्यूबची. सोहमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुला गर्लफ्रेंड आहे का भावा? बघ गर्लफ्रेंड आणि माझ्यामध्ये
दूरचा संबंध आहे, म्हणजे कशातच काही नाही आहे. आणि जरी गर्लफ्रेंड असली तिच्या मागे लागावं लागतं आणि तो स्वभाव नाही आहे माझा. हे आहे क्रश होत्या माझ्या, म्हणजे काही एखाद 2 शाळेमध्ये क्रश होत्या ज्या मला 10वीपर्यंत आवडायच्या बस. कारण मला तिथलं सगळी लपडी करायला माइंडच नव्हतं ना माझं त्या गोष्टींमध्ये, नाही तर आजला माझ्या बाजूला गर्लफ्रेंड असती. आता नेक्स्ट क्वेश्चन, प्रणयचा प्रश्न आहे की त्याला गेमिंग चॅनल ओपन करायचं आहे, तर त्याच्याबद्दल काही सांग. ओके भावा, गेमिंगसाठी तर बघ माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये गेम नाही आहे एकतर, आणि आहे तो पण मी एक जस्ट माइंड फ्रेश होण्यासाठी मी गेम खेळतो नॉर्मल 1 अर्धा तास. तुला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तू कर. यूट्यूबवर खूप सारे गेमिंगचे चॅनल आहेत, म्हणजेच आपला श्रीमान दादा लेजंड आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये. सो तू त्याला फॉलो करू शकतोस. बाकी तुला फुल इज्जत आहे, बांधिलकीचा विषय नड तू. आपला पुढचा प्रश्न आहे, तुझं एज काय आहे आणि थॅलेसिमिया मेजर आहे ते कधी कळलं? माझं वय 27 आहे. हे तुम्हाला आता मागे मी क्लिअर केलं, आता थोड्या वेळापूर्वी अख्खी हिस्ट्री जवळजवळ आम्ही दोघांनी क्लिअर केली. सो वय 27 आहे. आणि थॅलेसिमिया कधी आहे ते मला, मी 3 महिन्याचा असताना, लहान बाळ होतो एकदमच 3 महिन्याचा, तेव्हा कळलं. नेक्स्ट क्वेश्चन, गावी कधी येतोय? सो ताई आता गावातून जाऊन आलो, कोकणातून शिमग्याला, जो की आपल्या कोकणातला सर्वात मोठा सण असतो शिमगा आणि गणेशोत्सव. जाऊया मे महिन्यात मे बी आपण जाऊ शकतो पूर्ण फॅमिली, मम्मी मी आणि भाऊ. नेक्स्ट क्वेश्चन नाही म्हणता येणार, त्यांनी ब्लेसिंग्स दिल्यात. समीक्षा बनकर यांनी सांगितलं आपल्याला, तुझं आणि तुझ्या ताईचं बॉन्ड खूप छान आहे आणि गॉड ब्लेस यू बोथ ऑफ. थँक्यू समीक्षा. आणि जर तुम्ही मोठ्या असाल तर ताई थँक्यू ताई. मित्रासारखे आम्ही राहतो, म्हणजे 2 शब्द जर झाडून द्यायचे असतील तर ते पण देतो. ताई तर माझ्यावर एक आईसारखं जीव लावते. जयने विचारलंय व्हेअर आर यू लिव्हिंग, तर आम्ही राहतो मुंबई मीरा रोडमध्ये. आता हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की फुल सपोर्ट. सांगू शकतोस का लॉकडाऊनमध्ये तू थॅलेसिमिया कसा हँडल केला आणि मंथली ब्लड? आणि बघा आपले हॉस्पिटल्स तर सगळीकडे चालूच होते, असं नाही की कोरोना होता लॉकडाऊन होता म्हणून हॉस्पिटल्स बंद होते. कोरोनामध्ये थॅलेसिमियाला खूप प्राधान्य दिलं होतं आणि दुसरा पर्यायच नाही मेन म्हणजे हॉस्पिटलला जाणं वगैरे. पण ब्लड अवेलेबल होतं, ही थॅलेसिमिया पेशंटसाठी सर्वात मोठी गोष्ट होती. नेक्स्ट साक्षीने विचारलंय, मंदार दादा तुझं YT इन्कम काय आहे? ते तर बघा व्ह्यूजवर डिपेंड असतं. जसे जसे व्ह्यूज वाढत जातील तसं तसं त्या इन्कममध्ये पण फरक पडत जातो. असं नाही की पर्टिक्युलर एकच इन्कम असतो, जास्त व्ह्यूज असू देत किंवा कमी व्ह्यूज असू दे. त्याच्यामुळे हा सांगण्यासारखा भाग नाही आणि इथे अलाउड पण नाही यूट्यूबला, गाईडलाईन्समध्ये नाही आहेत. सो त्याच्यासाठी क्वेश्चन आहे IPL फेवरेट टीम सिद्धेश कांबळे. आता बघ भावा, मी सांगितलं जरी माझी फेवरेट टीम, तरी क्रिकेटर्स सगळे आपापल्या पद्धतीने 1 नंबर खेळतात, त्याच्यात काही विषयच नाही. मग फेवरेट टीम हा झाला इमोशनल पार्ट, ज्याच्या मनाचा पार्ट. पण मी सांगतो आपण CSKला सपोर्ट करतो का, कारण धोनी आहे त्याच्यामध्ये. सो धोनीसाठी मी CSKला सपोर्ट करतो. बाकी मुंबईवरचं प्रेम आहे किंवा जे काय आहे ते मनात आहे. मुंबई मेरी जानना मेरी चुनचुन चुन्नू. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुषारने विचारलेला, तुझं यूट्यूब चॅनल मॅनेज कोण करतं आणि इन्स्टा पण? लव फ्रॉम नाशिक भाऊ. नाशिकला शॉर्ट आउट, थँक्यू सो मच. आणि चांगला प्रश्न आहे. तर यूट्यूब चॅनल माझं मीच हँडल करतो, एडिटिंगपासून अपलोडपासून थंबनेल कॅप्शन दुनियाभरच्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या सांभाळतो. आणि थोड्याफार काही असतील कमेंट्सला रिप्लाय वगैरे त्या ताई सांभाळते. आणि माझा इन्स्टा अकाउंट आहे ते मीच हँडल करतो. सो दोन्ही पण मीच हँडल करतो. सो थोड्याशा मध्ये फ्रेम चेंजेस होतात, कारण आपण जागाच अशी निवडली आहे. ॲक्च्युली आता 6 वाजायला आले, वाजून गेले ना, 6:30 झाले. लवकर. इंटरेस्टिंग आहे, मस्त एकदम. पारवी म्हात्रेंनी विचारलं, तुझे आउटफिट्स कुठून असतात? आणि मीच आहे ती जी दर लाईव्हला तुझे आउटफिट विचारत असते. ओके, इंस्टाग्रामला ना. तर आउटफिट असं काय नाही आहे बघा, ते तर तुम्हाला जे शोभतं ते तुम्ही घालावं. आणि जे मला आता माझे आउटफिट तर जास्त करून ताई आणि मम्मी बघते, त्यांच्या पुढे जाणं ही मी चूक करतो असं मला वाटतं, कारण त्यांना जे आवडेल तेच मला घालावं लागतं. तर माझे आउटफिट हे डिझायनर लोक आहेत माझे, मम्मी आणि ताई, तर ते लोक सिलेक्ट करून देतात. साक्षीचा क्वेश्चन तर काही नाहीये, माहितीये माझा क्वेश्चन तर काही नाहीये, पण तुझे व्हिडिओज खूप छान असतात. ग्रो करत राहा, खूप मोठा होशील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि माझं हे काम आहे की तुम्हाला जास्तीत जास्त एंटरटेनमेंट करणं.
सो हे माझं काम मी समजतो. ओके, सो मंडळी आपले सगळे प्रश्न झालेले आहेत. इंस्टाग्रामवर सुद्धा ज्यांनी छान छान प्रश्न विचारले होते त्यांचे सुद्धा घेतलेले आहेत प्रश्न, आणि यूट्यूबला कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्याच्या खाली जे प्रश्न होते ते सुद्धा सगळे घेतलेले आहेत. आपण तब्बल 1 वर्षानंतर हा Q&A व्हिडिओ करतोय. आम्हाला खूप मजा आली हा व्हिडिओ बनवताना, आणि आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं तुम्हाला हवी तशी मिळाली असतील. अजून एक आपल्या मित्राची कमेंट आहे, सो ती घेऊया आणि आजच्या व्हिडिओचा एंड करून टाकूया. सो हेमंती विचारले आपल्याला, भाई तू Q&A मध्ये माझं नाव घे, आणि तू भिवंडीला कधी येतोस ते मला सांग. मला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचं पण आहे. मी तुझ्या 1 डे पासून व्हिडिओ बघतो आणि बिग फॅन ब्रदर. Q&A मध्ये नाव घे माझं प्लीज. हेमंत बाबा तुला शॉर्ट आउट, थँक्यू सो मच. तू व्हिडिओज बघतोस तू माझा एवढा मोठा फॅन आहेस. तर लवकरच भेटेन, मी लवकरच येणार आहे भिवंडीमध्ये. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, सो तिथे येईन मी. सो पण माहीत नाही, खूप घाई असणार आहे. कधी ना कधी तरी तू भेटशीलच मला, नो डाऊट. मी पण भेटेन तुला, कारण मी पण असा भटकतच असतो. सो त्यानिमित्ताने तू कधीही भेट. सो एकूणच आजचा व्हिडिओ आपला हा Q&Aचा होता. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.